नूल हसूर चंपू मतदारसंघामध्ये आपण पाहतोय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रचाराला जोर वाढत आहे, जोर चढलेला आहे। शेंद्री गावामध्ये आज त्यांचा प्रचार चालू आहे। शेंद्री गावामध्ये प्रचार करत असताना आपण पाहतोय खूप सारे लोक त्याच्या सोबत आहेत। तर आपल्या सोबत आहेत महाबळेश्वर चौगुले, जे की कारखान्याचे माजी संचालक आहेत। समाजकारण राजकारणामध्ये त्यांचा खूप मोठा, या गडिंग्लजच्या जडणघडणीमध्ये त्यांचा खूप मोठा वाटा आहे। काय सांगाल काका, राष्ट्रवादीच्या चिन्हावर किंवा राष्ट्रवादी इथे लढत आहे, कशा पद्धतीने नूल आणि हसूर चंपू मतदारसंघ प्रतिसाद दिल? याआधी तुमच्या सुनबाई या पंचायत समितीच्या प्रतिनिधित्व करत होत्या। अगदी बाबा कुपेकर साहेब असल्यापासून हा मतदारसंघ घड्याळ चिन्हावर अनेक वेळा मतदान केलेले आहेत आणि आता तर दोन्ही उमेदवार पंचायत समितीचे बागीवहिनी आणि तेजस्विनी पाटील जिल्हा परिषद उमेदवार दोघे सुद्धा चांगल्या घराण्यातले, अनुभव असलेले, अनुशिकता अनुभव आहे। लोणावळा घराणे 100 वर्ष या राजकारणात असलेले, स्वातंत्र्यपूर्व सुद्धा, म्हणून या भागातलं या दोघांना फार मोठ्या प्रमाणात पाठिंबा आहे आणि हे रोज वाढत चाललेलं आहे। म्हणून आता निवडून यायला कोणत्याही प्रकारचं अडचण नाही असं मला वाटतं। दोन्ही राष्ट्रवादी ज्या विभागलेल्या होत्या त्या एकत्रित झाले, त्याचा फायदा कितपत या मतदारसंघात होईल? भयंकर मोठा फायदा दोन्ही एकत्र झाल्यामुळं अगदी 70 ते 80% मतदान या दोन्ही उमेदवारांना होणार आहे असं वाटतंय ना। 70 ते 80% मतदान होईल म्हणतात, दोन्ही राष्ट्रवादी एक झाल्यात। हसूर चंपूमध्ये काय होईल? हसूर चंपूमध्ये आम्ही 60% तर मतदान आपण घेणारच आहोत। त्याच्या पाठीमागं पार्श्वभूमी आहे। बाबासाहेब कुपेकर ज्यावेळी होते त्यावेळी हसूर चंपूला पाण्याचा थेंब नव्हता, परंतु बाबासाहेब कुपेकर निवडून आले 1995 आणि 2000च्या दरम्यान 99ला चित्रीचं पाणी आलं। त्यामुळं गावामध्ये आम्ही हेबाळमधून पाईपलाईन टाकून ही हसूर चंपूला आणली आणि गावाला पाणी, कायमस्वरूपी पाणी देण्याचा त्यावेळी प्रयत्न झाला। त्यानंतर पाण्याच्या योजना 2 झाल्या, त्यावेळी पाण्याच्या योजना 2 झाल्या आणि त्यावेळी प्रचंड मताने, मला वाटतं 2005, 2010, 2015, म्हणजे 15 म्हणण्यापेक्षा 13पर्यंत बाबांना हसूर चंपूमध्ये सतत लीड देण्यात आलं आणि त्यानंतर गेल्या 5 वर्षामध्ये सरपंच मॅडम प्रभावती बागी ह्या सरपंच म्हणून गेल्या काम करत आहेत। अतिशय चांगले नियोजनबद्ध काम करत आहेत। त्या मुख्याध्यापिका होत्या आणि त्यानंतर त्यांना राष्ट्रपती पारितोषिक त्यांना मिळालेलं आहे आणि एक नियोजनबद्ध गावामध्ये त्यांनी गेल्या 5 वर्षामध्ये सरपंच म्हणून काम करत आहेत। त्यामुळे त्याचा हे करून त्यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये विजय होणार हे काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे। त्याच पद्धतीनं जिल्हा परिषद ज्या उमेदवार आहेत त्या चांगल्या मतानं गेल्या 5 वर्षामध्ये पंचायत समितीत थोड्या मतानं त्यांचा पराभव झाला। 5 वर्षामध्ये अतिशय ते आणि त्यांचे दीर राजेश पाटील आणि त्यांचे पती अभिजित पाटील या मतदारसंघ पिंजून काढलेला आहे आणि आपली संघटना बळकट केलेली आहे आणि त्याचबरोबर नंदाताईंचा पक्ष अधिक ह्यांचा राजेश पाटलांचा पक्ष असं म्हणून दोन्ही उमेदवारांना भरघोस मतं पडणार आहेत। ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे। शेंद्रीची काय परिस्थिती आहे आणि आज प्रचार दौरा केलाय, कशा पद्धतीनं शेंद्रीकर राष्ट्रवादीला सहकार्य करतील? शेंद्रीमध्ये आज प्रचार दौरा अतिशय चांगल्या पद्धतीने झालेला आहे आणि लोकांचा प्रतिसाद खूप चांगला आहे। त्याचबरोबर आज शेंद्रीमध्ये आतापर्यंत जर विकासाचं काम जर कोणी केलं असेल ते एकमेव राष्ट्रवादीनं केलेलं आहे। भले तो मग रस्त्याचा विकास असेल, पाण्याचा विकास असेल, डोंगराकडचा धरणाचा विकास असेल, या बऱ्याचशा गोष्टी म्हणजे अन्न वस्त्र निवारा जे म्हणतो, जे लागणाऱ्या वस्तू आहेत ह्याचा पूर्णपणे आजपर्यंतचा इतिहास आहे। हा विकास म्हटलं की फक्त शेंद्री आणि राष्ट्रवादी हा विषय असतोय, त्यामुळे शेंद्रीतील लोक चांगल्या मताधिक्यानं आपल्या दोन्ही उमेदवारांना विजयी करतात। शेंद्रीत आता दोन्ही पक्ष एकत्र येऊन घड्याळ चिन्ह घोषित केलं आणि घड्याळ चिन्हावर लढत आहेत। याचा फायदा पूर्ण नूल जिल्हा परिषदेमध्ये चांगल्या पद्धतीने होणार आहे आणि भरघोस मताने निवडून येणार आहे। दोन्ही राष्ट्रवादी ज्या एक झालेले आहे त्याचा खरोखरच या नूल जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये फायदा होईल। आजपर्यंत पाहिलं तर नूल जिल्हा परिषद मतदारसंघातील जे मतदार आहेत ते घड्याळ चिन्हावर मतं टाकत आहेत। त्यांना आता ती सवय लागून गेलेली आहे। विकास आणि घड्याळ हे एक समीकरण बनलेलं आहे। काय सांगताय मॅडम, शेंद्री आणि आज जे काही गावागावामध्ये प्रचार केलाय कसं वाटते तुम्हाला आणि कसं लोक सहकार्य करतील? खरं वास्तविकमध्ये आता या 5-6 दिवसामध्ये आम्ही प्रचार पाहत असताना बघतो अतिशय चांगल्या प्रकारे राष्ट्रवादी घड्याळ बाबा, नंदाताई, राजेश दादा असे सगळे म्हणत आहेत। एकंदरीत पाहता हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे आणि या बालेकिल्ल्यामध्ये नक्कीच आम्ही भरघोस मताने विजयी होणार, यात काही वादच नाही। आम्ही आता 5-6 गावं फिरलेले आहोत
पासागावात आम्हाला भरपूर प्रचंड म्हणजे चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आणि घड्याळ या चिन्हावर मतदान करून आम्हाला विजयी करा. हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असल्याने येथे जास्तीत जास्त जे मतदार आहेत ते राष्ट्रवादीला निवडतील असा विश्वास आज या उमेदवारांना असेल किंवा शेंद्रे गावातील माजी सरपंच उपसरपंच आहेत त्यानंतर खास करून महाबळेश्वर अण्णा यांनी व्यक्त केलेला आहे. गडिंग्लजहून लाईव्ह टुडे मराठी नितीन मोरे.